घेण्यात येईल। विरोधी पक्षनेते खरं तर मंत्री महोदयांनी निग्लिजिबल म्हटलं हा शब्द चुकीचा आहे, कारण हे निग्लिजिबल नाही म्हणूनच हा इश्यू निर्माण झालेला आहे। मुलींच्या रूममध्ये CCTV लावणं सगळ्यात महत्त्वाचं। बाल कल्याण समितीचा तर या विषयाशी काय संबंध आहे तुम्ही तपासा, त्याचा काही संबंध नसतो। पण जिल्हा बाल विकास अधिकाऱ्याचा संबंध आहे। बाल कल्याण समिती ही अर्ध न्यायिक आहे, अर्ध शासकीय आहे। सगळ्यात महत्त्वाचा संबंध जिल्हा बाल विकास अधिकाऱ्याचा आहे। त्यांच्याकडे 10 तक्रारी गेल्या, तक्रारींच्या प्रति माननीय मंत्री महोदय माझ्याकडे आहे। सगळ्यात आधी जबाबदार जिल्हा बाल विकास अधिकारी याच्यात, आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे। त्याच्यानंतर मला असं वाटतं काल आपल्या महिला आयोगाच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या विजयाताईंनी याची दखल घेतलेली परवाच, आणि दखल घेतलेली असताना त्यांनी पोलिसांना DGंना सगळ्यांना सूचना केली की या संस्थेवर कारवाई करा। राज्य महिला आयोग झोपलेला असेल पण राष्ट्रीय महिला आयोग संभाजीनगरला तरी जागा आहे। परंतु याच्यामध्ये केसमध्ये तुम्ही जे सांगता ती संस्था धर्मांतर करण्याचा प्रयत्न करते, मुलींच्या कपाळावर हातावर क्रॉस चिन्ह काढण्याचा बळजबरी प्रयत्न करते, पाणी शिंपडण्याचं काम करते, आणि या संस्थेची मान्यतेची मुदत संपलेली। सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा बाल विकास अधिकारी झोपलेले का? जर या संस्थेचा जो वेळ आहे मान्यतेचा तोच संपलेला आहे मागच्या वर्षात, तरी हे कालावधी संपलेला असता तरी तिथं 80 मुली आहेत। आणि मग सगळ्यात आधी जबाबदार जिल्हा बाल विकास अधिकारी आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय इथे गृहमंत्री असल्यामुळे तेही इथं उपस्थित आहे। पोलीस सुद्धा चौकशी करतायत याची। सगळ्यात आधी फौजदारी गुन्हा याच्यावर दाखल होण्याची आवश्यकता आहे। या संस्था चालकांना खऱ्या अर्थानं तुरुंगात टाकण्याची गरज आहे, आणि जिल्हा बाल विकास अधिकारी नियमांनी कारवाई करण्याची आवश्यकता आहे। या गोष्टी सरकार करणार का? माननीय मुख्यमंत्री महोदय। सभापती महोदय, ही अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे। ज्या काही अनियमितता त्या ठिकाणी बाहेर आलेल्या आहेत त्या अतिशय भयानक आहेत। त्यामुळे निश्चितपणे जी काही सभागृहाची मागणी आहे त्याप्रमाणे जिल्हा बाल विकास अधिकारी यांना तात्काळ सस्पेंड करण्यात येईल। या संदर्भात जी काही तिथे चौकशी केली, 3 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची कमिटी, महिला पोलीस निरीक्षकांची कमिटी तयार केली होती। या कमिटीने त्या ठिकाणी मुलींची चर्चा केली, 80 मुली त्या ठिकाणी आहेत। ही चर्चा केल्यानंतर पहिल्यांदा मुली बोलायला तयार नव्हत्या, पण हळूहळू त्या बोलत आहेत। त्यातनं अनेक गंभीर गोष्टी बाहेर आल्यामुळे या संदर्भातला गुन्हा दाखल केलेला आहे। अधीक्षक आणि बाकी सगळ्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे, त्यांची चौकशी आपण चालू केलेली आहे। संस्थेची मान्यता निश्चितपणे रद्द करण्यात येईल। नाही संपला असेल तर परत देण्यात येणार नाही, आणि जर असेल चालू तर त्या ठिकाणी ते पूर्णपणे रद्द करण्यात येईल। त्याच्याकरता कुठेही मागे पुढे पाहिलं जाणार नाही। आणि या संदर्भात जी काही आता ही जी काही आपली महिलांची जी 3 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची जी कमिटी आहे ती उद्या आपला फायनल अहवाल देणार आहे। तो अहवाल आल्यानंतर जे लोक दोषी असतील, या चेन ऑफ कमांडमध्ये जे दोषी असतील त्या सगळ्यांना सस्पेंड केलं जाईल, सगळ्यांवर कारवाई या ठिकाणी केली जाईल। आणि आता ही ज्यावेळेस बातमी आली, आपण ज्यावेळेस पोलीस गुन्हा दाखल केला याच्यावर बालगृहावरती, बातमी पाहिल्यानंतर हायकोर्टने देखील याचं संज्ञान घेतलेलं आहे, आणि हायकोर्टाने देखील ॲमिकस क्युरी याच्यामध्ये आता अपॉइंट केलेला आहे, आणि हायकोर्ट देखील याच्यावर लक्ष ठेवून आहे। पण हायकोर्टाची जी काही प्रोसिडिंग असेल ती तर चालेल, पण मी सभागृहाला आश्वस्त करतो की अशा प्रकारे ज्या लोकांनी सरकारमधल्या कुठल्याही व्यक्तीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष याच्यात मदत केली असेल किंवा आपली ड्युटी करण्यामध्ये कोणीही जर तिथे कोताही केली असेल अशा प्रत्येकाला सस्पेंड करण्यात येईल। नियमित प्रश्नोत्तरे प्रश्न क्रमांक 1 2833 सदाभाऊ खोत। प्रश्न क्रमांक 1 28